नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना या योजनेचा प्रत्येक अपडेट आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत. परंतु आता यामध्ये जे काय त्रुटीमधील कागदपत्र अपलोड करण्याचा जो पर्याय आहे तो पर्याय आता सध्या उपलब्ध झालेला आहे. यामध्ये वेळापत्रकामध्ये वारंवार बदल केला, त्या बदलानुसार आता परत 6 तारखेपासून 6 जुलै ते 8 जुलै ही कालावधी दिलेली आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी. तर ज्या शेतकऱ्यांना असे मेसेज आलेले आहेत किंवा मेसेज आले जरी नसतील तरी पोर्टलवर देखील चेक करून ते जर त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय दाखवत असेल कागदपत्र अपलोड करण्याचा, तर तो पर्याय कसा अवलंबायचा किंवा कागदपत्र कशी अपलोड करायची याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतं. तर चला विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ. स्क्रीनवर गेल्यानंतर आपलं लॉग इन केल्यानंतर लक्षात येतं की कोणती कागदपत्र आपल्याला अपलोड करायची, कशी अपलोड करायची याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. जे अधिकृत संकेतस्थळ आहे पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेचं, या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला याची जी लिंक आहे ती खाली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला बऱ्यापैकी ही लिंक आता माहिती सुद्धा झालेली आहे. त्यामुळे या लिंकचं कुठे असेल, काय टाकायचं हे सांगण्यात वेळ वाया घालण्यात अर्थच येत नाही. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला कागदपत्र अपलोड करा हा पर्याय हाईड झाला होता, परत शो होतोय. यामध्ये जो काय बदल होतोय ना तो बदल तुम्हाला पोर्टलवर दिसतोय. तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला बदल झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. आता या ठिकाणी कागदपत्र अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आणि आपला जो काय आधार नंबर आणि मोबाईल नंबरचे शेवटचे 6 अंक पासवर्ड जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर जी बाब तुमची त्रुटीमध्ये आली आहे, ज्या घटकासाठी तुम्ही अर्ज केला आणि जी घटकासाठी तुमचा अर्ज त्रुटीमध्ये आला आहे तो घटक तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल. राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप. आता जो काय आहे त्यासाठी काय झालं, इथं कागदपत्र अपलोड करायचा जो पर्याय आलेला आहे, कोणते कागदपत्र जे त्रुटीमध्ये आले आहेत तेच. आता या ठिकाणी निवडावरती क्लिक केल्यानंतर या जी काय याच्यात काय आलंय की इनव्हॅलिड कागदपत्र स्पष्ट नाही, काय तर 712 हे कागदपत्र एकमेव या ठिकाणी अपलोड करण्यासाठी आलेलं आहे. तुम्हाला अनेक कागद या ठिकाणी असू शकतात, 2, 3, 712, 8 सहमतीपत्र, अपत्य प्रमाणपत्र जे काय असतील ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. ते कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागतील. तर आता बऱ्याच ठिकाणी काय झालंय, एकच कागदपत्र 2 स्कीमला अपलोड केलं, एकच 712. आता याच अर्जाचा विषय सांगतो. या अर्जामध्ये 2 घटकासाठी अर्ज केला होता, तर दोन्ही घटकात एकच 712 अपलोड केली. एका घटकाला मंजूर केली, दुसऱ्या घटकाला ह्यांना दिसत नाही. एका घटकामध्ये दिसली, दुसऱ्या घटकात ह्यांना दिसत नाही. मग आता ते काय अडचण आहे, कसं आहे ते तुम्हाला आणि ते सिस्टम वाल्याला समजते, आपल्याला माहितीच नाही. चला विषय सोडून द्या. फक्त आपल्याला या ठिकाणी अपलोड करताना व्यवस्थित आता अपलोड करायचं. व्यवस्थित अपलोड करताना म्हणजे 100 MBच्या आत आणि स्पष्ट दिसेल अशा पद्धतीत अपलोड करायचे. या ठिकाणी परत तुमची 712 जी आहे ती 712 निवडून घ्यायची आणि 712 निवडल्यानंतर जे काय सेव्ह पर्याय आहे यावरती क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तुमचं कागदपत्र सर्व कागदपत्र अपलोड झाली आहेत अशा पद्धतीचा मेसेज येईल. त्यानंतर बंद करा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची जी कागदपत्र आहेत ती या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं की सर्व कागदपत्र तुमची अपलोड झालेली आहेत. आता या ठिकाणी आपण पाहिलं किंवा कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करायचे किंवा कोणची पद्धत काय करायचं, कोणतं कागदपत्र परत आलंय. आता या अर्जाच्या बाबतीत एक कागदपत्र असेल त्यामुळे एकच आलेलं आहे. तुमच्या अर्जाच्या बाबतीत अधिक कागदपत्र असू शकतात, त्यामुळे जेवढे कागदपत्र तुमच्या त्रुटीमध्ये आले आहेत तेवढे तुम्हाला भरावे लागतील किंवा परत अपलोड करावे लागतील. याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी मांडण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. तर चला, दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आपल्या फायद्याचं अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतं. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.